नमस्कार मंडळी, मी सॅम कोळे, सॅम सफरनामा ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। कसे आहात? बरे आहात ना? तर मंडळी, पावसाळा चालू झाला आहे, सगळीकडे पाऊसही चालू झाला आहे आणि त्याचबरोबर आपले सण आहेत त्यांची एक सुरुवात झालेली आहे। सो मंडळी, हा ब्लॉग ही सणावरती आहे सांगतो। तर मंडळी, आपण आज जाणार आहोत जोगेश्वरीमध्ये जय जवान गोविंदा पथक हे जोगेश्वरीतलं पथक आहे। त्या पथकाची आजपासून प्रॅक्टिस चालू होते। तर कशा पद्धतीने प्रॅक्टिस चालू होते आणि यावर्षी किती थर असतात, कशा पद्धतीने प्लॅनिंग असेल किंवा कशा पद्धतीने यावर्षी थर असतात ते आपण पाहणार आहोत। सो मंडळी, या पथकाची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली, ॲक्च्युअली थोडक्यात ओळख करणे म्हणजे थोडं कठीणच आहे, कारण की या पथकाने आतापर्यंत अनेक मोठी पारितोषिकं पटकावलेली आहेत। ठाणे, त्याच्यानंतर उपनगरातील विविध ठिकाणी 9 थर रचून यांनी एक विश्वविक्रम केलेला आहे, असं हे पथक आहे। त्याच्यामुळे थोडक्यात ओळख किंवा माहिती सांगणे खूप कठीण आहे। त्याने प्रो गोविंदा पथकामध्ये त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवला होता। असे अनेक त्यांचे रेकॉर्ड आहेत मंडळी। त्यांनी जय जवान गोविंदा पथक आहे, त्यांनी आपला जो गोविंदा आहे तो एक वेगळ्या ठिकाणी घेऊन गेले, अगदी देशभरात कानाकोपऱ्यात त्यांनी आपला गोविंदा पोहोचवला आहे। सो मंडळी, मी तुमचा जास्त वेळ न घेता आपण जाणार आहोत दहीहंडी पथक पाहायला, जय जवान गोविंदा पथक ते कशा पद्धतीने प्रॅक्टिस करतायत आणि यावर्षी कशा पद्धतीने थर लावतात किंवा यावर्षी किती थर लावतात हे आपण पाहणार आहोत मंडळी। आणि 9 थर किंवा 10 थर लावणं ही सोपी गोष्ट नाही आहे मंडळी, त्यासाठी पासून प्रॅक्टिस, त्याचबरोबर त्यांचं नियोजन, असं हे सगळं खूप गोष्टी त्याच्यासाठी आवश्यकता असतं। त्याच्यासाठी आपण ते म्हणजे 9 थर लावायचे झाले तर नियोजन, प्लॅनिंग, वेळ ह्या बऱ्याच गोष्टी अवलंबून त्याच्यावरती पुढचे 9 थर लागत असतात। सो मंडळी, या मंडळाकडे जिद्द, चिकाटी, त्याचबरोबर काही नियम अटी आहे, त्याच्यामुळे हे 9 थर लावत आहेत। सो आपण पाहूया कशा पद्धतीने हे 9 थर लावत आहेत आणि ते कशा पद्धतीने यावर्षी नियोजन असेल। सो मंडळी, आपण जाऊया जय जवान गोविंदा पथकाचे प्रॅक्टिस पाहूया। आणि हा ब्लॉग कोणी स्किप करू नका, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या इंस्टाग्राम आयडीला फॉलो करा, सॅम सफरनामा ब्लॉग। मी आता बोरिवलीमधून निघतो आहे जोगेश्वरीला जाण्यासाठी। सो मंडळी, जाऊया आपण जोगेश्वरीमध्ये। तर मंडळी, आपण आता जोगेश्वरी ईस्टमध्ये पोचलेलो आहोत आणि इथून आपण शिवटेकडीकडे जाणार आहोत। मंडळी, आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे। आपण ज्या ठिकाणी आता उभे आहोत त्या ठिकाणी जय जवान गोविंदा पथकाने आपल्या प्रॅक्टिसला सुरुवात केली होती। आपण ज्या मैदानात, ज्या मातीत उभे आहोत, याच मातीत जय जवान मंडळाने थरावर थर रचून विश्वविक्रम केला होता। याच मैदानाने उपनगरचा राजा म्हणजे जय जवान गोविंदा पथक या पथकाला एक वेगळी ओळख दिली। हेच ते मैदान आजही साक्षीदार आहे। असं म्हटलं जातं की कोणतीही गोष्ट जर आपल्याला मिळवायची असेल तर त्या गोष्टीसाठी आपण दिवस रात्र मेहनत केली पाहिजे, तर ती गोष्ट एक ना एक दिवस आपल्याला नक्की मिळते। तसंच काहीसं या जय जवान गोविंदा पथकातील मुलांचंही आहे, ते म्हणजे आबाळाला गवसणी घालण्याचं स्वप्न। ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोरांनी दिवस रात्र मेहनत केली आणि ते स्वप्न पूर्ण झाले। मग संपूर्ण महाराष्ट्र, देश तसेच परदेश या मंडळाला दहीहंडीचा विश्वविक्रम करणारं मंडळ म्हणून ओळखायला लागले। या सगळ्यात मंडळी मोठा सिंहाचा वाटा असतो तो म्हणजे या पथकातील प्रशिक्षकांचा। ते या पथकाचे प्रशिक्षक आहेत संदीप ढवळे सर, यांचा या पथकामध्ये सिंहाचा वाटा आहे।
या सगळ्या मंडळाला उभारण्यासाठी कोणाचा सिंहाचा वाटा असेल तर ते पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे सर यांनी या पथकाला खूप छान पद्धतीने प्रशिक्षण देऊन सुंदर असं म्हणतात की गुरु सर्वश्रेष्ठ असेल तर शिष्यही तेवढेच सर्वश्रेष्ठ असतात. तसंच काहीसं या मंडळातील गुरु आणि शिष्याचं नातं आहे. त्याच्यामुळे असे एवढं भक्कम आणि सुंदर असं मनोरम असताना आपल्याला हे मंडळ पाहायला मिळतं. त्याच्यामुळे या मंडळातील हे मंडळ उंच उंच 9 थरांचे मनोरे कसे रचतात असा अनेकांना प्रश्न पडतो. पण त्याच्या पाठीमागे मुलांची मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य याच्या बळावरती हे उंच मनोरे आपल्याला पाहायला मिळतात. हे थर 1 किंवा 2 वर्षात रचलेले नाहीत, तर त्याच्या पाठीमागे कित्येक वर्षाची मेहनत आहे. त्याच्यामुळे आपल्याला हे गोविंदा पथक 9 किंवा 10 थर रचताना पाहायला मिळतात. आणि यावर्षी 10 थर नक्कीच रचणार. अनेक वेगळा विश्वक्रम आपल्याला यावर्षी पाहायला मिळेल असं यांच्या प्रॅक्टिसमधून आपल्याला दिसून येत आहे.
सगळ्यांचे
मंडळी, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर सॅम सफरनामा व्लॉग या इंस्टाग्राम ID ला फॉलो करा आणि हा जो जय जवान गोविंदा पथकाचा व्लॉग कसा वाटला हे नक्की तुम्ही कळवा. मंडळी, इथेच भेटू, पुन्हा एकदा भेटू नवीन विषय घेऊन, नवीन चर्चा करण्यासाठी. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.